मित्रांनो, बहुप्रतीक्षित व बहुचर्चित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प आणि या प्रकल्पाचं काम आपण मित्रांनो बघू शकता. हे दिग्रसचं रेल्वे स्टेशन जे आहे ते दिग्रसवरून 2 किलोमीटर अंतरावर इसापूर या ठिकाणी आपल्याला आता असं भव्य दिव्य होत असताना दिसतं आहे. आम्ही या ठिकाणून टू व्हीलर आणली. सध्या टू व्हीलर आणू शकतो, परंतु भविष्यात इथं टू व्हीलर येणार नाही. तर हे आपण बघू शकतो मित्रांनो, या रेल्वे स्टेशनच्याच बाजूला कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर आणि ऑफिससाठी इतर दालनं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असलेली दिसतात. आणि या माध्यमातून आपण हा 285 किलोमीटरचा जो रेल्वे प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तर त्याचं काम आपण या ठिकाणी आपल्या आजच्या शूटिंगच्या माध्यमातून बघत आहोत. याचे मित्रांनो आपण डिटेल जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती की आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सध्या आपल्याला हे टू व्हीलर जाताना दिसत आहे, तर हे शॉर्टकट आहे शेतामध्ये वगैरे जाण्याचा. परंतु आता या परिसरातील काम नेमकं किती झालेलं आहे आणि आपल्या परिसरामध्ये अद्याप याचं काम सुरू झालं आहे किंवा नाही, तर हे आपण मागच्याही व्हिडिओमध्ये दाखवलं की यवतमाळपर्यंत काम आणि पहिला याचा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि हे दिग्रस वरून 2 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो हे आपण बघू शकता की दिग्रसचे हे साईडचे गोडाऊन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, जे की दिग्रस ते पुसद बायपासला आहे. आणि हे आपण इथून आता खालून उतरून जातो आहे, कारण फक्त मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं फक्त आता पुलाचं जे काम आहे तर ते आता अंतिम टप्प्यात अनेक ठिकाणी आपल्याला असलेलं दिसतं, जो की याचा सेकंड फेज जो आहे मित्रांनो. तर या सेकंड फेजमध्ये आपल्याला अनेक कामं जी आहे तर ती याच पद्धतीनं आपल्याला म्हणजे पुलाची कामं आपण मागेही मानोरा वाईगोड येथील दाखवलं होतं, त्यानंतर हर्सूल, त्यानंतर दारवा बोरियरब, तसेच यवतमाळमधील जो दिग्रसपासून तर हा साधारणतः 74 किलोमीटरचा ज्याला आपण फेज म्हणूया, तर त्या फेजमध्ये आपण बघू शकता की अशा पद्धतीने हे काम चालू आहे. आणि यामध्ये आपण या परिसरातील मित्रांनो जे आहे तर दोन्ही साईडला एकंदरीत आता जे मुख्य काम आहे ते झालेलं आहे. आणि याचा जो निश्चित फायदा आहे तो विदर्भ आणि मराठवाडा या दोन रिजनला जोडण्यासाठी, तसेच विदर्भाची कनेक्टिव्हिटी आणि मराठवाड्याची सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी या माध्यमातून होणार आहे. आणि हे आपण बघू शकता की आता सध्या जे दिग्रस बायपास आणि या म्हणजे रेल्वे स्टेशन दिग्रसचा ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये मित्रांनो काम जे आहे ते अतिशय प्रगतीपथावर असलेलं आपल्याला दिसतं. हे आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या मोठ्या ज्या मशिनरीज आहेत ते पटेल इंजिनिअरिंग आणि कंपनीला हा फेज दिलेला असल्यामुळं एकंदरीत हे काम आपलं प्रगतीपथावर आहे. दिग्रस ते वर्ध्यापर्यंत साधारणतः 2 कंपनीला हे काम प्रायव्हेट कंपनीला दिलेलं आहे. आणि या माध्यमातून आपण दोन्ही साईडला जे आहे तर ते काम एकंदरीत प्रगतीपथावर असलेलं दिसतं. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये जी शेत जमीन आहे मित्रांनो, तर त्यामध्ये साधारणतः 20 ते 25% जो भाग आहे तर तो भाग पुसद उमरखेड या परिसरामध्ये जो आहे तो आपल्याला फॉरेस्ट विभागाचा येत असल्यामुळं तिथं थोडा वेळ लागेल. आणि आता आपण ह्या पुसद बायपास जे आहे तर तिथं आलेलो आहोत. आणि याही परिसरातील काम आपण बघू शकता की आता जे पुलाचंच काम आहे तर ते पुलाचंच काम अंतिम टप्प्यात चालू आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण याचमधील अरुणावती नदीवरील जे पुलाचं काम आहे मित्रांनो, तर ते काम दाखवलं होतं की जो या फेजमधील सर्वात मोठा पूल जो आहे पुसद ते यवतमाळ या फेजमधील जो साधारणतः 550 ते 5.5 मीटर इतका आहे. आणि हा दिग्रस, मानोरा आणि पुसद असं बायपास या परिसरामधील हा पूल आहे. कारण इथनं रामनगरचं जे आहे ते 2 किलोमीटर आहे. आणि खास करून जे बंजारा काशी आहे पोहरादेवी, त्या बंजारा काशी पोहरादेवी व दिग्रससाठी देखील हेच रेल्वे स्टेशन आपल्याला महत्त्वाचं असलेलं दिसतं. म्हणून इथून पोहरादेवी साधारणतः 10 किलोमीटर आहे. आणि दिग्रस या ठिकाणाहून आपण बघू शकता हे बोर्ड पण आहे दिग्रस आणि मानोरा इथून 20 किलोमीटर आहे. मानोरा आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांना जोडण्यासाठी आणि वाशिमची कनेक्टिव्हिटी फास्ट होण्यासाठी हा रेल्वे प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. आणि या संदर्भातील जे काम आहे आपण पाहिलं की जे पहिला फेज जो आहे तो सुरू झाल्यानंतर याचा सेकंड फेज जो आहे यवतमाळकडील आणि हा 75 किलोमीटरचा टप्पा आहे. परंतु उमरखेड हर्षी परिसरामध्ये देखील आपल्याला काम सुरू झालेलं दिसतं. तेथील बोगद्याचं काम असेल तर ते बोगदे आणि बोगदे असण्याचं एकमेव कारण म्हणजे पुसद विभागात तसेच यवतमाळ, दिग्रस आणि दारवा परिसरात आपल्याला त्या ठिकाणी फॉरेस्ट विभाग जास्त असल्यामुळे ते बोगदे चालू असतात. आणि हे मित्रांनो आपण काम या ठिकाणचं या पुलाचं बघू शकतो. आणि ह्या साईडला जो आहे पुसदवरून
यवतमाळकरिता जे लातूर विभागामार्ग म्हणजे रस्त्याने जे गाड्या येतात तर तो हायवे तो आहे, स्टेट हायवे हा आहे आणि दिग्रसवरून 361C ज्याला म्हणू आपण तर तो आहे. आणि हे या विभागातील आपण या साईडला जे बघू शकता तर दिग्रसमधील रेल्वे स्टेशन याच ठिकाणी इसापूर या गावामध्ये होणार आहे, जे दिग्रसपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आपण मग याच्या दोन्ही साईड जे आहे मित्रांनो तर ते बघू शकता की याचं एकंदरीत ज्या ट्रॅकचं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी साधारणतः 40 मीटर असलेलं दिसतं. कारण याच्या दोन्ही बाजू इथूनच वर आपल्याला एक म्हणजे जो प्रवाशांसाठीचा पूल आहे ओव्हरब्रिज तो देखील याच ठिकाणी असणार आहे. आणि 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील जे आता आपण काम बघतो आहे तर बरेच कमेंट यामध्ये आले होते की एकंदरीत पुसदचं स्टेशन कुठं आहे किंवा उमरखेडचं स्टेशन त्या विभागातील काम कसं आहे. तर त्या विभागातील काम लवकरात लवकर जसंही ते प्रगतीपथावर येईल तर पुढील 8-10 दिवसामध्ये आपण ते चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सध्या स्थितीत आपण या परिसरामधील जे या ठिकाणी दिग्रजचं स्टेशन होणार आहे तो भाग आपण बघतो आहे. 2000 बहुप्रतीक्षित याला आपण यासाठी म्हणतो कारण की 2009 साली तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या हस्ते या वर्धा यवतमाळ नांदेड या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं होतं. आणि मग पुन्हा आपण पाहतोय की मागील याचा पहिला फेज चालू झाल्यानंतर याचं काम आता आपल्याला म्हणजे या स्टेजपर्यंत मित्रांनो आलेलं दिसतं. त्याच ठिकाणी जे आहे तर ते दिग्रसमधील रेल्वे स्टेशन असेल. या परिसरामध्ये आपण बघू शकता की साईडला जे क्वार्टर आहेत मित्रांनो त्या क्वार्टरच्या माध्यमातून इथेच या परिसरामध्ये जे रेल्वे कर्मचारी असतील तर त्या रेल्वे कर्मचाऱ्यासाठी आपल्याला हे आस्थापना ज्या बिल्डिंग्स आहेत तर त्या या ठिकाणी मित्रांनो दिसत आहे. तर याचा साधारणतः जो सेकंड फेज सुरू होईल तो यवतमाळ ते आपल्याला जो कळंब आहे तो त्या कळंबपर्यंत दिग्रसपासून साधारणतः 1 ते 6 वर्षामध्ये हे काम मित्रांनो पूर्ण व्हायला पाहिजे. कारण ज्या स्टेजनं सध्या आणि ज्या स्पीडनं काम चालू आहे आपण बघू शकता त्या स्पीडनुसार याला जास्त काही कालावधी लागणार नाही. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा तसेच बंजारा काशी पोरादेवी या ठिकाणून जवळ असल्यामुळं या प्रोजेक्टच्या माध्यमातून जो मराठवाड्यामधील बंजारा समाज असेल त्यांनाही एकंदरीत दिग्रसला आल्यानंतर अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर बंजारा काशी पोहरादेवी असणार आहे. तसेच वर्धा जे आहे वर्धा जंक्शन असल्यामुळं तिथूनही आपल्याला एकंदरीत जे आहे ते उत्तर भारत आणि नांदेडवरून दक्षिण भारताशी जोडण्यासाठी एक महत्त्वाची कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला मिळणार आहे. आणि ह्या प्रोजेक्टच्या संदर्भात आपल्या यवतमाळवासींचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी देखील अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन त्यांना या प्रोजेक्टसाठी महत्त्वाचं एकंदरीत हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा. मराठवाडा विदर्भातील लोकांना हा मार्ग महत्त्वाचा असल्यामुळं शेती, औद्योगिक व अन्य शैक्षणिकदृष्ट्या विकासासाठी हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.